चला नमस्कार, मी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या 4 डेच्या सेशनमध्ये स्वागत करत आहे. तर 3 दिवस इथपर्यंत आलात, आशा आहे की खूप काही शिकायला भेटलं. अजून खूप बाकी आहे, खूप महत्वाचं आहे. जसं कालच्या सेशनला मी सांगितलं, काही लोकांना काही गोष्टी लवकर कळतात, काहींना उशिरा उशिरा कळतात. जसं 7 चक्रांचा अभ्यास आपण काल केला. काहींना खूप उशिरा कळला असेल की माझ्या जीवनात असे प्रॉब्लेम होते, तर असे असे चक्र डिसबॅलन्स होते. याच्या पुढे आपण त्याच्यावर वर्क करू शकणार आहे. ज्यांनी नोट्स बनवले आहे त्यांच्यासाठी छान आहे. आज आपण पेंडुलम डाउजिंग शिकणार आहे. याचंही तसंच आहे. अ, तुम्ही खूप सरप्राईज होणार आहे आजच्या सेशन नंतर. सकाळचे लोक, बॅचचे लोक खूप सरप्राईज झाले, सगळेच होतात हं, की तुमच्याकडे किती पॉवर आहे, तुमच्या माइंडमध्ये किती पॉवर आहे. सब खूप छान काम करेल. त्याची नोट्स बनवायची गरज नाही, पण त्यानंतर मी तुम्हाला झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. त्याच्यासाठी कुठला शक्तिपात अटुनमेंटची गरज नसते. नोट्स बनवायच्या आणि ते सिम्बॉल्स आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनात वापरायचे. ओके, जस्ट 1 मिनिट, 1 मिनिट. चला सॉरी. आता मला सांगा, सकाळच्या बॅचचं कोणी इथे आहे का? सकाळच्या बॅचला कोणी पेंडुलम डाउजिंगचं प्रयोग केला कोणी आहे का? कोणी होतं सकाळच्या बॅचचं? अजिम सर तुम्ही होते का सकाळी? कोण होती का सकाळच्या बॅचचं? कोणी नाहीये? चला ठीक आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स आला, लोकांना खूप सरप्राईज झाले, तर तुम्हालाही करायचं. ओके, व्हिडिओ ऑन असेल तर छान प्रॅक्टिकल होईल. आता मला दाखवा डाउजर कसे कसे आहे तुमच्याकडे. काही तयारी केली का? दाखवा बरं. अंगठी दोरा कसं आहे मला चेक करू द्या. अ, कुणी आणलं आहे का? ओके, ठीक आहे अजिम सर. ओके, हा वर्षा मॅम. ओके, हा जया मॅम. ओके, तुमच्या गळ्यात लॉकेट असेल तरीही चालेल. ओके, ओके ओके लकडे मॅम. ठीक आहे. चला, हा ओके, स्नेहा मॅम. ठीक आहे. ओके, ठीक आहे. खूप सरप्राईज होणार आहे याच्यानंतर. तुम्ही रोज प्रयोग करायचे. जेव्हा मी शिकलो होतो, मी खूप एन्जॉय केलं होतं आणि खूप मला आन्सर्स पण भेटले होते. ओके, तर ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, अजूनही वेळ आहे. काही नसेल, फक्त हातातली अंगठी घ्या, दोरा घेऊन या, आणि खरंच खूप शिकण्यासारखं आहे. कोणी फ्रीमध्ये नाही शिकवत, 3,000 मिनिमम चार्ज करतात. मी शिकवत आहे, तर प्लीज हे बघा, असं बस दोरा टाका, अंगठीत घेऊन या. तर इतर लोक तयारी करूपर्यंत, दुसरं अजून प्रिपेअर होऊपर्यंत, आपण आज वेळ आहे आपल्याकडे. रोजच्या सारखा आज वेळ होणार नाही. तर थोडंसं आपण बघूया की आपण नेक्स्ट लेवलमध्ये काय शिकणार आहे. रेकीच्या 5 मिनिट लागतील, नंतर डाउजिंगच्या विषयाला आपण सुरुवात करू. ओके, तर सध्या तुम्ही रेकी लेवल 1 शिकताहेत. आपलं याच्या पुढच्या लेवल्स कशा असतात, काहींसाठी रेकी हा सब्जेक्ट खूपच नवीन आहे. ओके, तर बघायचं आहे. तर आता लेवल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल तुमचा शक्तिपात करून दिलेला नसतो, तरी तुम्ही रेकी छोट्याच्या वापरू शकतात. पण पुढे तुम्हाला असे सिम्बॉल्स हातावर टाकून अट्यून करून दिले जातात. तुम्ही दैनंदिन जीवनात याचा उपयोग करू शकतात. जीवनात कुठली गोष्टसाठी, हिलिंगसाठी, बॅलन्सिंगसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये असं सिम्बॉल्स टाकून डिस्टन्स हिलिंग, म्हणजे व्यक्ती तुमचे कोणी नातेवाईक असतील, आईवडील असतील, गावाला असतील, दुसऱ्या शहरात, देशात, तुम्ही एका ठिकाणी बसून त्यांना हिलिंग देऊ शकतात. जसं मी एका ठिकाणी बसून सर्वांना सकाळी शक्तिपात देतो. ओके, तुम्हाला असे काही सिम्बॉल शिकवले जातात. करुणा रेखेचं शिकवलं जातं बघा. असं एक विश बॉक्स करायचं शिकवलं जातं. खूप छान छान आहे. पुढच्या लेवलला पण जसं ह्या लेवलमध्ये सरप्राईज भेटतात, पुढच्या लेवललाही तुम्हाला खूप सगळे सरप्राईज भेटतात. ओके, तर तुम्हाला अजून सांगतो. नेक्स्ट, तुम्ही जर याच्यामध्ये खूप काही असतं, सगळं लेवल 1 मध्ये शिकवणं शक्य होत नाही. तर असं एक विश बॉक्स असतो. तर हे कसा बनवायचा, याच्यात ॲफर्मेशन कसे टाकायचे, याला हिलिंग कशी करायची, चार्जिंग कशी करायची, याचं नॉलेज दिलं जातं. इवन तुमच्या कामामध्ये कुठलेही ब्लॉकेजेस असेल, म्हणजे ब्लॉकेजेससाठी असा कपूर कसा वापरायचा हे शिकवलं जातं. याची एक पद्धत असते, याच्यात काही टाकायला लागतं. जसं की कुठल्याही कामात अडथळा आहे, खूप दिवसापासून लग्न होत नसेल, तुमचा जॉब लागत नसेल, खूप दिवसापासून परीक्षा देत आहेत पण जॉब लागत नाही, किंवा एखाद्याचं लग्न होत नाही, कोर्टाच्या केसेस, कुठल्याही कामात कुठलीही निगेटिव्हिटी असेल,
तर हा दिवा कसा शोषून घेतो हे तुम्हाला नेक्स्ट लेवलला शिकवलं जातं. म्हणजे खूप काही असतं त्याच्यामध्ये. इव्हन आता तुमच्या 10% शक्ती ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. पुढे जाऊन तुमचं लेवल 2 मध्ये 40% आणि लेवल 3 मध्ये तुमचं 100% तुम्ही हिलिंग करू शकता. असा कपूर दिया असतो. ओके. परत तुम्ही लिटरली एखादी व्यक्ती नसेल तर एखाद्याचं फक्त तुम्ही इमेज घेऊन त्याचा फोटो घेऊनही त्याला हिलिंग करू शकतात. हेही त्याचा खूप फायदा असतो. जो समजा व्यक्ती जवळ नाहीये, फोटो घेऊन तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकतात. अशा काही मेथड्स असतात. टेलिपॅथी शिकवलं जातं. आपले विचार दुसऱ्यापर्यंत कसे पोहोचवायचे. तुमच्या थर्ड आय चक्रावर चांगलं काम मेडिटेशन करून तुमचं इंट्युशन लेवल खूप छान वाढतं. सतीचं ग्रीड शिकवलं जातं. दोन व्यक्तींचा संबंध खूप खराब आहे. नवरा बायको असतील, भाऊ भाऊ असतील, सून सासू असेल, त्यांचं रिलेशन मेंटेन करण्यासाठी ग्रीड कसे बनवायचे, त्याला हिलिंग कशी द्यायची. अदरवाईज समजा दोन व्यक्तीमध्ये कोणी तिसरा आहे, म्हणजे आपल्या मुलाला कोणी मित्र बिघडवायला येतो किंवा पती पत्नीमध्ये तिसरा असं काही असेल तर सेपरेशन ग्रीड देखील बनवायचं नेक्स्ट लेवलला शिकवलं जातं. ओके. सायकिक अटॅक म्हणजे तुमच्या म्हणजे खूप निगेटिव्ह एनर्जीचं आक्रमण, खूप जास्त प्रमाणात आपला ओरा खराब होतो. जसं मी तुम्हाला ओरामध्ये शिकवलं, तर तुमच्या भाषेत सांगायचं तर कोणी काही जादूटोणा केला, काही ब्लॅक मॅजिक केलं, ते काढणंही शिकवलं जातं. ओके. त्याच्या मेथड्स असतात डीपमध्ये. इवन व्यक्ती नाही, वस्तूचा सुद्धा, वास्तूचा सुद्धा ओरा असतो. तर तुमच्या घराला कुणाची नजर लागलेली असते, कुणाला बघवत नाही, तर एकंदरीत घरात सगळे सारखे आजारी पडतात, अचानक पैशाचा फ्लो थांबला आहे, घरात संकट येत आहे, तर तुम्हाला घरालाही हिलिंग करायचं शिकवलं जातं, जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला हिलिंग करतात. इवन तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये करुणा रेकी, जसं आपलं एक उसुई रेकी आहे, इंडियन करुणा रेकी देखील त्याच्यामध्येच तुम्हाला शिकवली जाते. ओके. त्याचाही तुम्हाला फायदा होतो. अजून नेक्स्ट तुम्हाला अ, पुढे जर गेले तर तुम्हाला क्रिस्टल थेरपी हा विषय शिकवला जातो. हा, आता तुम्ही युट्यूबवर ऍड बघत असताल, त्या शारदा कर्वे मॅम खूप फेमस आहेत. तर क्रिस्टलच्या खूप ऍड येतात, त्यांच्या खूप ऍड येतात. तुम्हाला रेकीची बघितली, याची पण येतात. तर क्रिस्टल्स काय असतात, कसे काम करतात, आपण कुठले क्रिस्टल घातले पाहिजे, त्याचे किती प्रकार आहे वगैरे शिकवलं जातं. हे फक्त बेसिक असतं, पण तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं देखील शिकवलं जातं. ऍडव्हान्स लेवलचं क्रिस्टल थेरपी काय असते माहिती का? बघा, एखादी आपली विश असेल, हिलिंग असेल, इंटेन्शन असेल, त्याच्यासाठी असं ग्रीड लावणं शिकवलं जातं. म्हणजे क्रिस्टल खूप छान काम करतात. एकदा तुम्ही त्याला ग्रीड सेट करायचं आणि ठेवून द्यायचं, तर ती कंटिन्यू त्याला हिलिंग पोहोचत असते. तर ऍडव्हान्स लेवलवर तुम्हाला असं ग्रीड वगैरे काय असतं हे खूप ऍडव्हान्स लेवलला असं शिकवलं जातं. व्यक्ती असो, घर असो, कुणासाठीही ग्रीड लावणं शिकवलं जातं. इवन तुम्ही पुढच्या लेवलला आला, साऊंड हिलिंग. तुम्ही मेडिटेशन टीचर, तुम्ही नुसतं मेडिटेशन घेऊ नाही शकत, ते टीचर म्हणून तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात, की मेडिटेशन स्क्रिप्ट कशा बनवायच्या, कसं मेडिटेशन घ्यायचं, साऊंड हिलिंग काय असते, आणि खूप काही एक्स्ट्रा पण असतात त्याच्यात. मी एक्स्ट्रा द्यायची मला सवय आहे, त्याचं फ्रीमध्येच एवढं देतो, तर पेमध्ये खूप काही देतो. ओके. तर ते नेक्स्ट लेवलचं आहे, आपण विसरून जाऊ. तर आय होप सगळे घेऊन आले असतील. सध्या हा विषय नव्हता, लोकांना प्रिपरेशनला टाइम लागतो म्हणून सांगितलं. ओके. चला, आता बघा, सगळ्यांचं पेंडुलम रेडी असेल, मला आता आशा आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला थेरी बघायची. लगेच करू नका, अगोदर बघून घ्या थेरी काय असते, कसं वर्क करतं. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल करणार आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक रूमची एनर्जी चेक करू शकणार आहे. तुमची पण ओरा चेक करू शकतात, कुठलं चक्र कसं आहे. पण आता लाईव्ह मध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जाऊन सगळं बरोबर बघून मला सांगणार. ओके. इथे बसूनच तुम्ही सगळ्यांची उत्तरं मला मस्त भेटतात. मॉर्निंगला खूप छान झालं, आत्ताही होईल. ओके. तर आता बघा, तुम्हाला काय शिकायचं आहे, लेट मी ओके. आता अगोदर थेरी बघूया आणि नंतर आपण प्रॅक्टिकल करूया. थेरी समजणं गरजेचं आहे. हे बघा, हे आहे पेंड्युलम. पेंडुलम डाउजर, याला डाउजर बोलतात. पेंडुलम डाउजर क्रिस्टलचे असतात, मेटलचे असतात, कशाचेही असू शकतात. आता कसं आपल्याला वापरायचं आहे, त्याचं कसं टेक्निक आहे, सगळं बघणार आहे आपण. बघा, पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जा शास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित पद्धत आहे. आपल्या इंट्युशन लेवलवर, सबकॉन्शियस लेवलवर. पेंडुलम लाकडी असू शकतं, धातूचं असू शकतं, किंवा क्रिस्टलचं देखील असू शकतं. पेंडुलम डाउजिंग हे हजारो वर्षापासून प्रचलित आहे. तर रेकी जरी मी बोललो की चला 200-300 वर्ष झाले, पण डाउजिंग हे खूप जुनं आहे. कारण प्राचीन इजिप्त म्हणजे जुनी सभ्यता होत्या, चीन असेल, इजिप्त असेल, भारत खूप जुन्या सभ्यता आहे.
आणि आपल्या पूर्वजांनी याचा खूप चांगला उपयोग त्यांच्या जीवनामध्ये केला आहे. ओके, तर मध्ययुगीन काळात इवन आत्ताही डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी आणि खनिज शोधण्यासाठी होतो. होत असे नाही, होतो. कारण जेही लोक तुमच्याकडे शेतामध्ये बोरिंग वगैरे करायचे असेल, विहीर वगैरे करायचे असेल तर सॉरी, एक माणूस येतो आणि 1 मिनिट, जस्ट 1. तर बघा, एक व्यक्ती येतो तुमच्या शेतामध्ये, कोकोनट घेऊन येतो, नारळ घेऊन येतो आणि तो पाण्याचा सोर्स शोधतो. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. मग तो बोलतो इथे बोरिंग करा किंवा इथे पाण्याचा स्रोत आहे. तर तेच आहे, सेम नॉलेज आहे, सेम इंट्युशन आहे. काय टेक्निक आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेलं असतं. आपला ऑरा ऑरा छान पाहिजे आणि इंट्युशन लेवल ओके तसं पाहिजे. पेंडुलमच्या हालचालींद्वारे आपल्याला हो नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आपण चेक करू शकतो. ओके, बघा आता आवश्यक साधने आहेत. पेंडुलम पाहिजे आपल्याला, ते आता आपण टेम्पररी बनवलं तरी चालेल. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट आता मी तुम्हाला थोड्या वेळाने शिकवणार आहे. प्रॅक्टिकल नंतर चार्ट आपण घेणार आहे. शांत आणि सकारात्मक मनस्थिती, तुमची मनस्थिती थोडी शांत पाहिजे, काही काहींचं मग वर्क नाही करत. आणि संतुलित ऊर्जा क्षेत्र म्हणजे आपला ओरा चांगला पाहिजे. तर तुम्हाला मी उद्या मेडिटेशन देणार आहे. मेडिटेशन करून करून तुमचा ओरा ऑटोमॅटिक क्लीन होऊन जाईल. मी काही उद्या टेक्निक सांगेल, आपला ओरा पितृदोष वगैरे कसे क्लीन करायचे उद्या सांगेल. तर पेंडुलम डाउजिंग करण्याची पद्धत काय आहे? पेंडुलम डाउजिंग रेकीने शुद्ध करा. ज्यांना रेकी येत नाही ते देखील पेंडुलम यूज करू शकतात. पेंडुलमचा आणि रेकीचा तसा हे नाही, कोणीही करू शकतं, इंट्युशन लेवलवर काम करतं. पण आपल्याकडे जर रेकी आहे, ॲफर्मेशन देऊन डाउजर खूप छान काम करतं, आपल्या ॲक्युरेसी जास्त असते. स्वतःला स्थिर करायचं, ध्यान किंवा शांत मनस्थिती पाहिजे. पेंडुलम धरा, ते मी सांगेल. हो नाहीचे संकेत ठरवा, कॅलिब्रेशन ते पण सांगेल तुम्हाला. आणि स्पष्ट प्रश्न विचारा. आता सगळ्यात महत्वाचं बघून घ्या, नंतर प्रॅक्टिकल करू. शेवटचं मी सांगतो, आता थेरी आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल करू. आता पेंडुलम एकतर डावीकडून उजवीकडे फिरतो, त्याचं मिनिंग आहे, त्याचं उत्तर नो आहे 90% केसेसमध्ये. बाकीच्यांसाठी वेगळे असू शकतं. जर हो असेल तर पेंडुलम मागे पुढे फिरतो. आणि जर तुम्हाला क्लॉकवाईज फिरत असेल तर तिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे, अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि जर हलतच नसेल तर तुम्हाला थोडंसं तुमचं याच्यावर काम करायचं. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता बघा, पेंडुलम हे कोणीही यूज करू शकतं. तसं नाही की रेकीच आली पाहिजे, नॉर्मल आहे ते. पण आपल्याकडे रेकी आहे तर खूप छान उत्तर देतं. आता आपल्याला काय करायचं आहे, तुमची एक प्रॅक्टिस पण होऊन जाईल की रेकीला कॉल कसा करायचा. तर आपण थोडंसं त्या डाउजरला थोडंसं चार्ज करू आणि आपण नंतर बघणार आहे. तरी पण मी तुम्हाला एक डेमो देतो, तुम्ही आता बघू नका, मी सांगेल अगदी थेरी बघा. आता जर तुमच्याकडे अंगठा दोरा असेल तेवढेच छान काम करतं किंवा याच्यानेही काम करतं. आता पहिलं उत्तर याचं हो किंवा नाही. जर उत्तर हो असेल ना, मी हाताने करतोय बघा, मागे पुढे होतं, मागे पुढे मागे पुढे होतं. उत्तर नाही असेल तर हे डावीकडून उजवीकडे, म्हणजे डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे, इकडे इकडे होतं. एखाद्याची ऊर्जा सकारात्मक असेल, सकारात्मक ऊर्जा पाहिजे तर क्लॉकवाईज गोल गोल फिरतं, जोर जोरात फिरतं, सकाळी बघितले लोकांनी. आणि ऊर्जा नकारात्मक असेल, निगेटिव्ह असेल तर ते अँटी क्लॉकवाईज गोल गोल फिरतं. 90% केसमध्ये होतं. ज्यांचं उलट होईल त्यांना मी एक्सप्लेन करेल नंतर काय करायचं. ओके, आता आपल्याकडे काय आहे, रेकी आहे, आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. फक्त आता काय करायचं आहे, सेम मी काल सांगितलं, फक्त काय करायचं आता, जेही तुमच्या हातात आहे त्याला रिस्पेक्ट द्यायचा. आधी रेकीला कॉल करा, खूप सोपं आहे. तुम्ही 1 मिनिटात रेकीला इन्वोक करू शकतात. इन्वोक म्हणजे बोलवणं. चला माझ्या मागे करा. मी स्वतःचा आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, माझ्या गुरूंची आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस. आणि हातातून काहींना लवकर व्हायब्रेशन जाणवतात, काहींना उशिरा जाणवतात. ते जेही डावजर असेल, अंगठी दोरा असेल, असं ठेवा. आणि फक्त वरती असं ॲफर्मेशन द्या, जसं पाण्याला दिलं की हे डावजर मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. हे डावजर मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. हे डावजर मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे. ओके, आणि काय करायचं, तुम्हाला सुरुवात करायची. आता प्रॅक्टिकल करू शकतात. आता अगोदर मला बघा, नंतर तुम्ही करा. मी बघतो आता स्क्रीनवर सगळं दिसेल. सुरुवातीला आधी बघा, लगेच नका करू. आपलं मी तुम्हाला मला पिन मध्ये घेतो. 1 मिनिट थांबा, मग तुम्ही करा. 1 मिनिट मला बघून घ्या.
आपल्या तळ हाताचं चक्र होतं ना, एकदम सेंटरला याचं टोक ठेवायचं थोडंसं वरती. आणि ना आता त्याला काय विचारायचं, आपलं खरं नाव विचारायचं. जसं माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, तर तो मागे पुढे लगेच व्हायला लागला. तर आता तुम्हाला सगळ्यांना सुरू करा, एकदम सेंटरला पकडा आणि खरं खरं नाव विचारा बरं त्याला. चला मला बघू द्या. हा, ओके. विचारा, माझं नाव अजिम आहे, माझं नाव अजय. विचारा, माझं नाव वर्षा जगताप आहे, माझं नाव, बघा मोमेंट होते का नाही बघा. हा, बघा माझं नाव अंजू आहे. हा, करा, ट्राय करा, मागे पुढे होतंय का. ओके. चला, अरे बापरे, ह्या मॅम कोण, यांचं खूप जोरात व्हायला लागलं. आरबी नावाने आहे. ओके. हा, अंजू, अंजू. ओके. चला, हालायला लागलंय बऱ्याचशा लोकांचं. ओके. हा, होतं. आता काय करा, आपलं खोटं नाव विचारा त्याला. आता मनीषा मोरे मॅम, तुम्ही विचारा की तुमचं नाव सपना आहे. आणि बघा त्याची आता ते कसं हलतं बघा. अमन सर, तुम्ही बोला तुमचं नाव सचिन आहे. ओके. हा, चला. वर्षा मॅम, तुम्ही बोला तुमचं नाव माधुरी आहे, आणि बघा कसं हलतं. ओके. वृषाली मॅम, तुमच्या मुलीला ती इंट्युशन लेवल छोट्या मुलांचं खूप चांगलं असतं. ते खूप लवकर करून घेतात. आपल्यापेक्षा त्यांचं इंट्युशन खूप चांगलं असतं, सबकॉन्शियस लेवलवर होतं. हं. ठीक आहे. चला, बाकीचं हे राहू द्या, एखादं येईल एखादं नाही. आता काय करायचंय बघा. तुम्ही अगोदर उठू नका, 2 प्रयोग करायचे, सगळं मला ऐकून घ्या. अगोदर काय करायचं आहे, जिथेही तुमचं देवघर आहे, देवाचा फोटो आहे, त्याच्यावर ठेवायचं आणि फक्त मनातून बोलायचं की इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. तर देवघर असेल, देवाचा फोटो असेल, तिथे जोर जोरात क्लॉकवाईज फिरेल. थांबा 1 मिनिट, सुषमा शर्मा मॅम थांबा, 1 मिनिट थांबा. तर ते जोर जोरात फिरेल. आणि ते झाल्यानंतर लगेच तुमच्या कचऱ्याच्या डब्याकडे जायचंय, डस्टबिनवर ठेवायचं आहे. डस्टबिनच्या वरती पकडा आणि बोला इथली एनर्जी कशी आहे, इथलं एनर्जी कशी आहे. तर अँटी क्लॉकवाईज फिरेल मॅक्झिमम केसमध्ये. आता तुम्ही जा, देवघराकडे जा आणि कचऱ्याच्या डब्यावर करा, आणि नंतर येऊन मला सांगा. ओके, मग मी सगळ्यांना अनम्यूट करेन. ओके. आता, हा, तर तोपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण तुम्ही बोलू शकतात, माईक ऑन आहे. ओके. चला, बघा, देवघर नसेल, देवाचा फोटो असेल, त्याच्यावर करा, डस्टबिनवर करा. उठता येत नसेल तर मोबाईलवर करा, तुमच्या हातावर करा की माझ्या हाताचं चक्र कसं आहे, आपण येऊन सांगा. ओके. चला. हा, प्रतिभा मॅम, नाही करायचं का तुम्हाला. चल, करा करा. सर करायचंय पण मी लेट जॉईन झाले. ठीक आहे, व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तसंच काम करते, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मला विचारायचं होतं रेकॉर्डिंग असतं का याचं. आहे रेकॉर्डिंग, मी देणार आहे, रेकॉर्डिंग देणार आहे युट्यूबवर. हा, हा, मी लेट आता जॉईन झाले. काही प्रॉब्लेम नाही, खूप छान काम करा तुम्ही. बघा एक्सपिरियन्स बघा आता कसे सांगतील सगळं. हा, चला, कोणी करून आलं आहे का, मला हात दाखवा बरं. खरंच दोघी एनर्जी चेक केल्या, देवघर आणि डस्टबिन वाला कोणी आहे का. हा, विजयंती मॅम बोला. हा, विजयंती देशमुख मॅम बोला बोला. हा, 1 मिनिट थांबा. हा, हा, अनम्यूट करा ना मॅम, बोला ना, तिथे माईक वर अनम्यूटचं बटन आहे बघा, झूम वर. विजयंती मॅम, तिथे बटन दाबा अनम्यूटचं आणि म्हणून बोला. देवाजवळ गेले ते उजवीकडे फिरलं हा, आणि डस्टबिन डावीकडे फिरलं. बरं, ठीक आहे, थँक्यू. हा, चला. हा, जे प्रवासात आहे ठीक आहे, रेकॉर्डिंग बघा खूप छान काम करतं. अजून कोणी आहे. मी पण केलं. कसं वाटलं, हॅलो. होतं का, होतं का. छान. हो, कचऱ्याच्या याच्यावर डावीकडनंच फिरलं आणि देवाच्या याच्यावर उजवीकडनं फिरलं. ठीक आहे, बघा आणि आता नावातही ज्यावेळेस चेंज केल्यावरही त्यावेळेस लगेच सरळ आणि हे झालं. चला, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. हा, वृषाली मॅम बोला. हा, 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 मी पण केलं देवाच्या इथे. तिथे पॉझिटिव्ह आहे आणि कचऱ्याच्या डब्याच्या इथे निगेटिव्ह आहे. उलट फिरलं कचऱ्याच्या इथे. हा, बरोबर. हा, व्हेरी नाईस. चला, छोट्या मुलांचं खूप छान होतं आपल्यापेक्षा. ते हा. खूप निरागस असतात, न्यूट्रल असतात. आपल्या डोक्यात खूप विचार असतात, त्याच्यामुळे होत नाही. और कोई. पण बरोबर झालं सर. ओके, चला, व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर, राईट आणि लेफ्टला बरोबर. ठीक आहे. हॅलो. हा, सर. हा सर, मी ऑफिस मधून अटेंड केलंय. ओके.
तर मी ऑफिसची एनर्जी चेक केली तर क्लॉकवाईज फिरला मला पॉझिटिव्ह एनर्जी गावली. चला सध्या चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. आपण गृहीत धरू शकतो. ओके, अमन सर बोला. हॅलो सर, मी जेव्हा माझ्या नावाने बोलून जेव्हा हे केलं ना, तेव्हा उजवीकडे राऊंड फिरलं. ओके, आणि जेव्हा मी डस्टबिन कडे गेलो ना, देवाच्या येताने डस्टबिन कडे, तेव्हा समोर असं असं फिरलं. हा चालेल, ठीक आहे, सगळ्यांचं सांगतो हा. चालेल, असे ज्यांचं वेगळं आलं मला असे पण लोक लागतात, नाही तर सगळ्यांचंच बरोबर आलं तर कसं होईल? 10% लोकांचं काहीतरी वेगळं होतं ना. ओके, चला मॅजिक बिजिक काही नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. अजून कुणाला काही? हॅलो सर. हा बोला अरुणा मॅम. हा, जेव्हा मी माझ्या नावाने हे केलं ना, तेव्हा हे असं सरळ फिरलं ओके आणि ते रॉंग नाव घेतलं तेव्हा ते उलट्या दिशेने असं फिरायला लागलं. ओके देवाच्या इथे पण असं स्टेटच फिरत होतं ओके, आणि कचऱ्याच्या इथे पण असंच फिरतंय. मग हे ठीक आहे. कोणती एनर्जी बोलायची याला? हा मी सांगतो आता, तेच मला असेच लोक जे पाहिजे की त्यांचं थोडंसं वेगळं आन्सर येतं. ओके, चला जे मी एक्सप्लेन. हा बोला अरुणा चौहान मॅम बोला. हॅलो सर, मी माझ्या बेडरूम मध्ये हॉलमध्ये पेंडुलम असा म्हणजे वर खाली झाला, पुढे मागे. हॅलो हा बोला ना, ऐकू येतंय. हा मग हॅलो हा बोला अरुणा चव्हाण मॅम बोला. थांब, हा मग पुढे मागे फिरला. हा, पण मी जेव्हा म्हंटल ना माझं नाव चुकीचं आहे, तो फिरलाच नाही, स्टेडी असाच उभारला फक्त. ठीक आहे, ठीक आहे. ओके, व्हेरी नाईस. चालेल, मी ठीक आहे. माझं नाव चुकीचं घेतलं आणि म्हटलं माझं नाव अरुणा नाही. हा, ओके मग ओके, ते ठीक आहे. फक्त सर माझं ते किती काय आहे? जोरात फिरतंय. हा अहो ते ते तुटून बघ. हिलिंग करताना तुटून पण जातात. ओके, इतकं जोरात फिरतात. ओके ओके, मी एक्सप्लेन करतो सर्वांना काय आहे. हा, एक मिनिट, सगळं सांगतो तुम्हाला, सगळ्यांचे डाऊट क्लिअर. बघा, कुठलीही जादू नाहीये. कुठलीही जादू नाही आहे. होतं काय मी तुम्हाला सांगतो. हे सबकॉन्शियस लेवलवर होतं. आपल्या सबकॉन्शियस माइंडला सगळे आन्सर माहीत आहे. आपण देवाचं प्रतिरूप आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, म्हणजे फक्त कोणी सांगून देणारं पाहिजे. ओके, तर तुम्हाला ते असं वर्क करणार आहे. नेक्स्ट बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, काहींचं आन्सर वेगळं आलं बरोबर, तर काय होतं, तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या. त्याचं अगोदर कॅलिब्रेशन करायचं आहे, याला बोलतात कॅलिब्रेशन. सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, त्याला विचारायचं की जर मी 90%चे ते आन्सर होते तसं फिरतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, कधी पण कॅलिब्रेशन करायचं. तुझं जर उत्तर हो असेल तर तू कसा फिरणार, मग तो हो असेल असाही फिरेल, एखाद्याचा उजवीकडे डावीकडे, एखाद्याचं येस उत्तर गोल गोलही असू शकतं म्हणजे क्लॉकवाईज, आणि एखाद्याचं नो आन्सर ही अँटी क्लॉकवाईजही असू शकतं, किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुझं रिस्पॉन्स काय आहे, तर त्याला तुम्हाला कॅलिब्रेट करायचं आहे. त्याला विचारून घ्यायचं. इवन मोठ्या हिलिंगमध्ये विचारायचं की ही डाउजिंग करायची योग्य वेळ आहे का, हे सुद्धा तो सांगतो की हे सध्या कधी कधी काय असतं, युनिव्हर्सला नाही वाटत तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तर कळायला पाहिजे. कधी कधी नाही वाटत युनिव्हर्सला असं. ओके, नाहीतर अशी विद्या 100% कुणाची वर्क केली तर जगाचे नियम बदलतील युनिव्हर्सचे. ओके, तर ऐकून घ्यायचं आहे. कसं करायचं, का होत नाही, कुणाचं हलतच नाही, कुणाचं तसंच राहतं, बिलकुल हलत नाही. अशा लोकांना त्यांच्या ओरावर काम करायचं आहे. त्यांचे ओरास चक्रास ब्लॉक असतात, ओरा निगेटिव्ह असतो. तुम्हाला ध्यान साधना मेडिटेशन करून आपल्या स्वतःवर काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही कन्फ्यूज माइंडने करतात, गोंधळलेले असतात, शंका वगैरे घेतात, ते हलतच नाही. त्याचं थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो. आलं लक्षात तुम्हाला? तर कुठलंही मॅजिक नाही आहे, सगळं काही तुमच्या सबकॉन्शियस लेवलवर होत असतं, त्याला सगळं माहीत आहे. सेकंड, मी तुम्हाला का सांगितलं की कचऱ्याचा डब्बाच का सांगितलं आणि देवाचं घरच का सांगितलं, त्याच्या मागे रिझन आहे. काय होतं, एव्हरीथिंग इज एनर्जी, सगळं काही एनर्जी आहे. आता तुम्ही काय करतात, बऱ्याचशा लोकांचा कचऱ्याचा डब्बा कुठे असतो, किचन ओट्याच्या खाली, बरोबर. स्वयंपाक केला, टाकलं, आणि आता तुम्ही स्वतः बघितलं की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि जेव्हा तुम्ही अन्न शिजवतात, तीच एनर्जी कुठेतरी त्याच्यात जाते, बरोबर ना. एक सांगा तुम्ही, जे घर खूप नेहमी स्वच्छ असतं, क्लीन असतं, त्या घरातले लोक जास्त आजारी पडतील की जे घर घाणेरडं आहे, तिथे 3-3 दिवस सफाईच होत नाही, धूळ आहे, ते लोक आजारी पडतील. एव्हरीथिंग इज एनर्जी. अंडरस्टँड? एव्हरीथिंग इज एनर्जी. ओके, थांबा. हा बोला जया मॅम, काय बोलायचं, एक क्वेश्चन घेऊ. मग परत हे तुटून जाते, लिंक तुटून जाते ना, त्याच्यामुळे बोललो. हा, जर याच्या रिलेटेड प्रश्न असेल तरच विचारा, अदरवाईज क्लास संपल्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेणारच आहे. ओके, आलं लक्षात? हा हा बोला जया गोरे मॅम बोला.
सर माझं नाही का जसं देवाकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह आहे, स्पीड मध्ये फिरत होतं, नाव विचारल्यावर खोटं म्हणजे जेवढं तुम्ही सांगितलं होतं ते सगळं माझं बरोबर झालं. पण आईचं ना फिरत होतं ना काही नव्हतं, ते थांबूनच होतं फक्त. हा, तेच एक्सप्लेन करतोय सगळ्यांना. सगळ्यांबरोबर नाही होत. आपला ओरा नीट पाहिजे. आपल्यामध्ये सध्या निगेटिव्ह एनर्जी आहे. मी आधीच सांगितलंय, त्याच्यासाठी शांत मन. जेव्हा आपलं शांत मन, फोकस माइंड कधी असतं, कॉन्सन्ट्रेशन, जेव्हा आपला ओरा संतुलित असतो, जेव्हा आपलं थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र खूप चांगलं बॅलन्स असतं, तेव्हा आपण जीवनामध्ये कुठलेही डिसिजन चांगले घेऊ शकतो. आपल्याला इंट्युशन येतं. हं. त्याच्यासाठी तुम्हाला हे करताना त्याची गरज पडणार आहे. आता सेकंड, याच्या पुढे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये याला कसं वापरायचंय ते आपण थेअरी बघणार आहे. ओके, तर तुमच्या आईवर थोडंसं वर्क करायची गरज आहे. कधी मला माहिती आहे, सांगा, आजारी पडतात की नाही अधूनमधून जया मॅम? पडतात ना? नाही, असू द्या, असू द्या, कळतं ते. ओके, समजून जातं ते. तर असं काही हे नाही, हिलर्स लोकांना कळून जातं. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा आहे. आता नियमित निर्णय घेण्यासाठी, म्हणजे छोटे छोटे, आत्ता नाही करायचं लगेच. ते मी एकदम आता सांगितलं एवढं ते सांगेल, पण मेडिटेशन, ध्यान करून रिस्पेक्टफुली केलं तर नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी, स्वास्थ्य उपचाराबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी. रेकीमध्ये तुम्ही पुढे गेले, बरेचसे लोक क्रिस्टलच्या डाउजरनेच हिलिंग करतात. त्यांना हातापेक्षा ते पेंडुलम खूप आवडतं. ते पेंडुलम नाही, ते ॲडव्हान्स लेवलचं आहे, ते सिम्बॉल टाकून करायला लागतं, तर ते चार्ज करतात, ती वेगळी गोष्ट आहे. तर काय होतं बघा, आता आपल्याला डाउजिंग चार्ट वापरायचा आहे. आता चार्ट काय असतं बघा. आता तुम्हाला परत काही शंका असेल की सर काही पण सांगतात, तर तसं काही नाही. मी तुम्हाला परत प्रूफ दाखवतो. आता परत आपण जसं पहिल्या दिवशी गुगलवर गेलो, परत आपल्याला गुगलवरच जायचं आहे. ओके, लेट मी शो यू. सॉरी, हे बघा, गुगलवर गेले, इथं टाईप करायचं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे. हे बघा, पेंडुलम डाउजिंग चार्ट्स, आणि तिथे खूप सगळे चार्ट्स आहेत गुगलवर. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथून तुम्हाला गरजेप्रमाणे डाउनलोड करायचं आहे. तसं मी तुम्हाला शेवटच्या दिवशी देणार आहे कामाचे, तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही. तर खूप सगळे चार्ट आहेत. तर हे सगळं वर्क करतं, त्याच्यामुळेच गुगलवर आहे. जर काम नसतं केलं, दिलं असतं काय? बिलकुल नाही. खूप सगळे चार्ट आहे, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही नंतर गुगलवर स्टडी करू शकता. तर तुम्हाला मी बेसिक बेसिक चार्ट देणार आहे शेवटच्या दिवशी. ते कसे वापरायचे मी सध्या तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, चला. अगोदर थेअरी सगळी बघून घ्यायची, नंतर तुम्ही दैनंदिन जीवनात यूज करू शकतात. हा, ओके. बघा, चार्ट्स खूप छान काम करतात, कारण असं आपल्याला हवं. हे बघा, हे आहे डाउजिंग चार्ट. आता कसं करायचंय, आपण आता हाताच्या तळ हाताच्या सेंटरला घेतलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, चार्टचा एक सेंटर असतो, इथे एक सेंटर असतो, त्या सेंटरच्या थोडं वरती पकडायचं आहे. आणि समजा आता इथे ABCDEFGHI जे की लिहिलं आहे, तर त्याला विचारायचं की माझ्या नावाचं पहिलं स्पेलिंग काय आहे. आता एखाद्याचं नावाचं पहिलं स्पेलिंग एस वरून असेल, तर हे बरोबर त्या एसच्या कॉर्नरवर फिरतं. हा, शिवाय तुम्ही विचारा माझ्या लाईफ पार्टनरचं नाव काय आहे, कशावरून स्टार्ट होतं, तर तेही सांगेल तुम्हाला. बऱ्याचशा गोष्टी सांगतो, खूप सरप्राइझिंग आहे. ओके, तर असं करायचं आहे. तर सर्वात पहिले बघा, हे चार्ट आहे, हे सगळे तुम्हाला उद्या भेटणार आहे. हा, तुम्हाला उद्या तुमच्या फोनवर येऊन जातील. हे आहे 7 चक्र, 7 चक्राचं चार्ट. तुम्ही इथे डाउजर ठेवायचा खाली ठेवून, आणि त्याला विचारायचं, तुम्ही असो किंवा तुमचे भाऊ बहीण नातेवाईक, आणि विचारायचं की माझं कुठलं चक्र इम्बॅलेन्स आहे, कुठलं ओव्हर ऍक्टिव्ह आहे, कुठल्या चक्रावर काम करायचं होतं, ते बरोबर दाखवेल. की माझं सोलर चक्र कमी बॅलेन्स आहे की जास्त बॅलेन्स आहे, तुम्हाला उत्तर कळतील. मग त्यानुसार ब्रेसलेट घालायचे, रेकी हिलिंग द्यायची, सो अँड सो. खूप काही रेमेडीज असतात, मग रेमेडीज आपल्याला शोधू शकतो आपण. हरवलेल्या वस्तू, खूप लोकांच्या वस्तू हरवतात, तर फाइंड लॉस्ट आयटमसाठी घरामध्ये एखादी वस्तू इथं ठेवायचं आणि बोलायचं की समजा चावी हरवली आहे, मला सांगायचं की डाउजर प्लीज मला गाईड कर की नक्की चावी माझी कुठे आहे. तर बघा, तो बराबर तिकडेच फिरेल. तुम्ही कुठे विसरले आहे, कुणाला दिली आहे, की कुणाच्या घरी राहिली आहे, की कुणी चोरली आहे. मग बघायचं, चोरली तर कोणी चोरली आहे, मित्राने, ओळखीच्या व्यक्तीने किंवा अनोळखी व्यक्तीने. जर तुम्ही कोणाला दिली असेल तर कोणाला दिली, फॅमिली मेंबर, फ्रेंड्स, कोवर्कर, सो अँड सो. असं हे काम करतो. ओके, पाळीव प्राणी, हे कुणासाठी आहे, पाळीव प्राणी आणि छोटे मुलं ज्यांना बोलता येत नाही. जसं 6 महिन्यापर्यंत 1 वर्षाच्या वयापर्यंत मुलांना बोलता येत नाही,
त्यांना विचारू शकतो आपण की आता सध्या याला कुठे दुखतं आहे आणि याचं कारण काय आहे. समजा एखादा पपी आहे तुमच्याकडे, कुत्र्याचं पिल्लू आहे, तर विचारायचं याचा मूड कसा आहे. मग ते सांगणार मूड बघा ग्रेट आहे, सॅड आहे, नाराज आहे, घाबरलेला आहे, दुःखी आहे. आणि मग त्याचं रिझन काय आहे, का बरं असं होतं. मग ते सांगणार की याचा काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी आजार आहे आणि कसली गरज आहे. दुधाची गरज आहे, पाण्याची गरज आहे, कुठल्या ऑर्गनला प्रॉब्लेम आहे. समजा छोटा मुलगा आहे तर डोक्यावर प्रॉब्लेम आहे, माउथ, इयर्स, आईज, सो अँड सो. तसं तुम्ही करू शकता. मी तुम्हाला देईल उद्या चार्ट. एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस, तिथं हे चार्ट कशासाठी आहे की एखाद्या व्यक्तीची वारंवार तब्येत का बिघडते. तुम्ही असेल किंवा नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण, किंवा ते हॉस्टेलला असतील, कुठे शिकायला परदेशात असतील आणि तुम्हाला विचारायचं असेल सध्या याचं एनर्जी ड्रेन व्हायचं कारण काय. तर बघा इथे ॲडिक्शन आहे, व्यसन आहे, नक्षत्र खराब आहे, बॅक्टेरिया वगैरे, चक्रा इम्बॅलेन्स झाले आहेत का, डेमॉन्स म्हणजे कोणी काही केलं आहे, ब्लॅक मॅजिक, डाएटमध्ये इश्यू आहे, सो अँड सो. ते तुम्हाला गाईड करतो. ओके. करिअरच्या लेवलवर एखाद्याला करिअर डिसिजन मेकिंग मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर त्याला विचारायचं की ह्या जॉबसाठी मी काय करू. प्रोफेशन चेंज करू, जॉब चेंज करू, की माझ्या कामाच्या प्रती माझा ॲटिट्यूड चेंज करू, किंवा मला ॲडव्हान्स ट्रेनिंगची गरज आहे प्रगती करण्यासाठी, रिटायरमेंटची गरज आहे की साईड बाय साईड बिझनेस करू, सो अँड सो. तुम्हाला हा चार्ट मदत करेल. हा खूप छान आहे आरोग्याचा चार्ट. तुमचे नातेवाईक, आई वडील कुठे बाहेर असतील, बोलता येत नसेल, अशांसाठी सुद्धा, छोट्या मुलांसाठी सुद्धा विचारायचं की याची हे काय आहे, कंडिशन कशी आहे, क्रिटिकल आहे, पुअर आहे, फेअर आहे, गुड आहे, एक्सलेंट आहे, कुठला ऑर्गन दुखतो आहे, डोकं आहे, डोळे, नाक, कान, सगळं काही त्याच्यामध्ये दिले तर खूप छान काम करतो. ओके. रोमॅन्टिक पार्टनर, आता ज्यांना लग्न अजून झालेलं नाही त्यांच्यासाठी आहे. एखादी व्यक्ती आला जीवनात तर मग याला विचारायचं की ही व्यक्ती माझ्यासाठी कशी आहे. मग इथे काही उत्तर आहेत. नॉट फॉर यू, ग्रेट मॅच, किंवा मोर इन्फॉर्मेशन निडेड, अजून तुम्हाला त्याची माहिती काढायची गरज आहे, किंवा मोर टाइम निडेड, अजून वेळ हवा, किंवा सिंगल राहणंच बेस्ट आहे. तर ते तुम्हाला सांगतं. येस नो खूप छान आहे. तुम्ही विचारू शकतात कुठले डिसिजन घ्यायच्या आधी मी करू का, किती % चान्सेस आहे, वगैरे वगैरे. तुम्ही असं करू शकतात. तर मी पण खूप केलं आहे. जेव्हा मी कधी माझे क्लासेस असे चालू केले नव्हते तर मी छोटं त्याला विचारायचो. काय विचारायचो, जसं की मी माझं आता जसं माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव ॲपेक्स आहे तर मी 10-12 नावं सजेस्ट केले आणि बोललो कशावर फिरतं. खूप सगळे नावं होते. त्यांनी याच्यावर फिरलं, मी तेच घेऊन टाकलं आणि गॉड्स ग्रेस माझ्यासाठी ते लकीच राहिलं. ओके. तर तुम्हाला असं समजा काही एखाद्या 2-3 वस्तू आहे, दुकानात गेले, कन्फ्युजन झालं, किंवा घरी कुठे जायचं आहे, 3-4 साड्या आहे, कोणती घालू, विचारायचं आज माझ्यासाठी कोणता कलर लकी आहे, कुठली साडी, कुठलं शर्ट. तुम्ही काहीही विचारू शकता. तर तुम्ही स्टार्टिंगला खेळण्यासारखं घेतलं तरीही चालेल. तुमची टक्केवारी काढून बघा सुरुवातीला 1-2 दिवस. आता तुम्हाला नवीन शिकलाय तर आपले पर्सेंटेज काढा, खरंच तेवढे होते का. तुमच्या लाईफ पार्टनरचं नाव बघा, त्यांना गर्लफ्रेंड आहे की नाही, बाहेर अफेअर आहे की नाही, ते पण चेक करा. ओके. बघा तुम्ही आहे की नाही आणि नंतर पकडा त्यांना. ओके. स्टार्टिंगला तुम्ही असं करू शकतात. मजाक मस्ती खूप करतात. माझ्या घरात पडलेलं असतं. माझी मुलगी पण सकाळी पण सांगितलं, उचलते आणि बोलते सारखं, टीचर मला प्रेम करते का, टीचर प्रेम करते का, आणि ही मुलगी माझी बेस्ट फ्रेंड आहे का. छोटं. ओके. असे छोटे प्रयोग करायचे, आन्सर करता, ॲटोमॅटिक करता. आपल्या माइंडमध्ये खूप ताकद आहे. तर आपल्या क्लासचं नावच रिकी आणि माइंड पॉवर आहे. जितका माइंडचा उपयोग कराल तेवढं चांगलं आहे. ओके. इवन तुम्ही बघा माइंडमध्ये किती ताकद असते. जर तुम्ही, आता मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही त्याला इंट्युशन लेवल, ज्यांचं थर्ड आय चक्र खूप छान आहे, तर मी फक्त ते धरा आणि त्याला इंटेन्शन द्या की तू क्लॉकवाईज जोरात गोल गोल फिरतं, ते खूप जोरात फिरतं, तुमच्या खरंच फिरतं ते. तुम्ही फक्त होल्ड करायचं आणि ते जोरात फिरतं. जर प्रॅक्टिस केली तर. आणि जर 100% फिरतं असं जोर इंट्युशन लेवलने, तर माहिती आहे तुम्हाला मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन एक असतं. छोट्या मुलांचं मिड ब्रेन ऍक्टिव्हेट करतात, डोळ्याला पट्टी बांधून कलर ओळखतात, पुस्तक वाचता, माहिती आहे ना. तर ते मुलं इतके स्ट्रॉंग असतात ना. आता समजा हे इंट्युशन हे गोल फिरत आहे, तर त्यांच्याकडे आम्ही प्रॅक्टिस करून घेतो. आता ते चमचा द्यायचा त्यांच्या, म्हणजे आम्ही करतो मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन मध्ये, आणि सांगायचं की त्याला ॲफर्मेशन द्यायचं, ते स्पूनला हातात धरून की तू बेंड होतोय, आणि तो स्टीलचा चमचा खरंच बेंड होतो. ओके. सगळे प्रूव्हन टेक्निक्स आहे, हवेत काही बोलत नाही. आपलं इंट्युशन लेवल
माइंड पॉवर खूप जास्त आहे. फक्त जसं मी मध्ये मध्ये वेबिनारला बोललो, आपण रॅट रेसमध्ये अटकलो आहे, बाकीच्या गोष्टी माहिती नाही. तर एनर्जीचं वर्ल्ड आहे. सर्वांचं स्वागत आहे. असेच खूप सरप्राइजेस तुम्हाला फ्युचरमध्ये भेटतील. ओके, आवर माइंड इज एव्हरीथिंग. आलं लक्षात? आता पेंडुलम डाउजिंगचाच क्वेश्चन कुणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज मी झिबू सिम्बॉल आता शिकवणार आहे. ओके, आता पेंडुलम डाउजिंग साठी काही क्वेश्चन असेल तर हँड रेज करा. ओके, रोजचा व्हिडिओ भेटतो. हे बघा, तुमच्यापैकी काही लोक असे ना युट्यूबवर एक व्हिडिओ बघतात 3ऱ्या दिवसाचा आणि बोलतात पहिल्या दिवसाची रेकॉर्डिंग भेटेल का. चॅनलवर क्लिक केलं तर सगळेच व्हिडिओ आहेत, जुने पुराणे. तर तेवढं करत जा. ओके, रोजचा व्हिडिओ असतो, चॅनलवर सगळे व्हिडिओ असतात. ओके, सेकंड थिंग, प्लीज रिक्वेस्ट आहे, मी हिलिंग करतो, मला कॉल नका करू की सर आज अशी आमची वस्तू हरवली आणि शोधून द्या. माझा खूप वेळ जातो, उत्तर निघतं पण माझा त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप कॉल येतात. सुरुवातीला मी करायचो असं, आता नाही करत. तर प्लीज पेंडुलमसाठी नका कॉल करू. हिलिंग काही दुखतं वगैरे कॉल करा, मी घेईल. डाउजिंगसाठी तुम्हीच करा. तुमच्या जवळ ती व्यक्ती असते, तो क्वेश्चन तुमच्या जवळ असतो, तुम्ही करायचा आहे. हा, चला, आता डाउजिंगसाठी काही प्रश्न असेल तर हँड रेज करा. याच्यानंतर खूप छान सब्जेक्ट आहे. हा, आलं लक्षात? चला, उद्या ज्यांचं ज्यांचं दुखत आहे उद्या सांगेल मी. उद्याच्या सेशन मध्ये सगळं सांगणार आहे. उद्याचं सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. पितृदोष असतील, ब्लॅक मॅजिक, नजर दोष, घराचा ओरा, घरातली फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, टीव्ही सगळ्यांची हिलिंग सांगेल उद्या. आता झिबू सिम्बॉल करूया. रेकॉर्डिंग रोज ग्रुपवर येते. आता ग्रुपवर लिंक आली म्हणजे रेकॉर्डिंग पण येऊन जाते. ओके ओके, ठीक आहे. सगळे डाउजिंग करू शकतात, छोटा मुलगा पण करू शकतो. याला सर्टिफिकेटची गरज लागत नाही. लोक 3-3 हजारचे क्लास घेतात. ओके, एवढंच असतं. काय शिकवणार आहे याच्यावर? हा, अजून एक शिकवतील ते तुम्हाला की हिलिंग म्हणजे तुमचं एखाद्या ठिकाणी दुखतंय तर त्याच्यावर ठेवा. आता एका मॅमने सांगितले माझे तळवे दुखतात, तर नीट एफर्मेशन जसं पाण्याला देतात आणि बोला की हे माझ्या तळव्यांना, पायांच्या तळव्याला हिलिंग देत आहे, ठेवून द्या. किंवा गुडघा दुखतोय, फिरतं ते होतं, थोड्या सरफेस लेवलवर हिलिंग होते, सब सरफेसवर नाही होत. थोड्या वेळ तुम्हाला बरं वाटू शकतं. ओके, त्याच्यासाठी रेकी वगैरे आहे, हिलिंगसाठी वेगळ्या आहेत, पण ते सरफेस लेवलवर होतं, सब सरफेसवर नाही होत, डीप मध्ये नाही होत. डीप साठी रेकी असते. ओके, चला, ऍफर्मेशन मी सांगितलं, काही उद्या सांगेल, सगळं हिलिंग उद्या सांगेल. उद्या आपलं दैनंदिन प्रॅक्टिस आहे. ओके, चला, आता कुणाला काही क्वेश्चन नसतील, हँडरेज नाहीये. झिबू सिम्बॉल, वही पेन घेऊन बसा, हे पण खूप छान काम करतं. जसं मी सांगितलं, काही गोष्टी फ्री भेटतात, आपण किंमत करत नाही. हवा, पाणी, ऑक्सिजन, हे झिबू सिम्बॉल सुद्धा एंजल थेरपीचे आहेत. लोक फी घेतात, तुम्हाला देतो आहे. आनंद, एकदम पॉझिटिव्हिटीने घ्या आणि हातावर सिम्बॉल्स काढत जा. हा, आता आपण झिबू सिम्बॉल ट्राय करू, शिकणार आहे. वही पेन घेऊन बसायचं. हा, हे चार्ट्स मी तुम्हाला देऊन टाकेल, उद्या तुम्हाला भेटून जातील. मला मेसेज केला ना, तुमच्या ग्रुप नंबरवर येऊन जाईल. चला, तर डाउजिंग प्राचीन प्रभावी पद्धत आहे. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. ही पद्धत निर्णय घेण्यासाठी, उपचारासाठी, मार्गदर्शनासाठी काम करते. सकारात्मक ऊर्जेने आणि योग्य तंत्राने वापरल्यास पेंडुलम डाउजिंग खूप छान काम करतं. ओके, चला, आता झिबू सिम्बॉल्स आता तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. ते सिम्बॉल्स मी तुम्हाला सांगणार आहे, खूप छान काम करतात. हे एंजल थेरपीचा जसं सब्जेक्ट आहे, खूप काही एंजल्स असतात. डॉरेन वर्चुअलने पुस्तक लिहिलं आहे, त्यांच्यावर वर्ल्ड वाईड शिकवले जाते. तसंच झिबू सुद्धा एक मॅम होत्या, त्यांना हे कसं भेटलंय बघा, मी सांगतो तुम्हाला. झिबू ही एक दैवी भाषा आहे, एंजेलिक लँग्वेज आहे, सिम्बॉल आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी वापरले जाते. स्वतः देवदूताने या चिन्हांना झिबू असे संबोधले आहे. 1 मिनिट. हा, आता बघा, झिबू चिन्ह ही डेबी नावाच्या एक महिला होत्या, त्यांना जसं ध्यानातून डॉक्टर मिका उसूंना रेकीचे सिम्बॉल भेटले, कुणाला काही एनलायटनमेंट भेटतं, काही ना काही गिफ्ट भेटतात. तसं ह्या झिबू नावाच्या ज्या महिला होत्या, त्यांना काय झालं, ध्यानामधून एंजल दिसले आणि एंजल्सने त्यांना एक्सप्लेन केलं. तर हे खूप पॉप्युलर आहे आणि खूप छान वर्क करतं. याच्यामध्ये काहीच प्रथा, असं रूढी परंपरा नाहीये की असं हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे. जस्ट हातावर सिम्बॉल ड्रॉ करायचे. ओके, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मी काय आहे. बघा, हे बघा, आता हा सिम्बॉल आहे, याला तुम्हाला काय करायचं आहे,
शक्य असेल तर हिरवा पेनाने लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे. सगळे सिम्बॉल झिबूचे लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे असतात. हात असेल, खांदा असेल, इथे असेल, कुठे तुम्ही काढू शकतात. कारण लेफ्ट साइड ही रिसिव्हिंग आपलं रिसिव्हिंग एरिया असतो हा कुठली ग्रहण करण्याचं. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, काढताना हवं तर नोट्स बनवा, खूप छान काम करतं. आता इथून सुरुवात करायची आणि असं खाली खाली यायचं, कर्व काढून वरती जाऊन ए कम्प्लीट करायचा. हा आहे प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल, जीवनामध्ये समृद्धी. आता समृद्धी फक्त पैशाची नसते. समृद्धी ही आपले सगळ्यांबरोबर नातेसंबंध असतील, आरोग्य असेल, त्याचीही समृद्धी असते. पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी म्हणजे अडथळे दूर करून ऊर्जामुक्त प्रवाह करण्यासाठी. सक्सेस अँड अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन म्हणजे एखादं गोल सेट करताना, इंटेन्शन करताना तुम्हाला याला ठेवायचं आहे. हवं तर तुम्ही काय करायचं, लेफ्ट बॉडी पार्टवर कसाही काढा. एल्स तुम्ही एक पांढरा कागद घ्या कोरा, त्याच्यावर ब्लू पेनने काढायचं आणि तो ठेवून द्या तुमच्या पर्समध्ये ठेवा, पाकिटात ठेवा. ओके, तर तसं करू शकतात. आता मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो बघा. एक एक दाखवतो, 1 मिनिट थांबा. पिन मध्ये घेतो, नाही तर थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल. 1 मिनिट. हा इम्पॉर्टंट आहे झिबू सिम्बॉल. तुम्ही क्रिस्टलच्या दुकानात गेले ना, बऱ्याचशा लोकांना खूप आवड असते. तिथे बघा हे असं बोलतात, याला बोलतात याला बोलतात झिबू स्टोन. याच्यावर आहे ना झिबू सिम्बॉल आहे बघा. हे स्टोन्सवर आहे ना, हा जो प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल सांगितलाय तोच आहे. ध्यानाला बसताना, मेडिटेशनला, ॲफर्मेशन देताना असं हातात घेऊन बसायचं आणि जेही तुमचं ॲफर्मेशन मी तुम्हाला सांगितलं, ॲफर्मेशन कसे बनवायचे, कसे वाचायचे, एक PDF दिलाय, तर करताना हातात ठेवायचं. खूप छान वर्क करतं, माझ्यासाठी खूप छान काम करतं. तर जे मी सिम्बॉल शिकवणार आहे असे या स्टोनवर असतात. ओके, मी सांगेल कितीला मिळतो, काय मिळतो, माझ्याकडे मिळतो, ॲमेझॉनवरही मिळतो. तसं काय नाही, तुम्हाला ते नंतरची गोष्ट आहे, आधी अभ्यास करून घ्या, नंतर सांगेल. तर हे झिबू स्टोन्स पण खूप छान काम करतात. हे सिम्बॉल मी तुम्हाला शिकवण्याचं अजून एक कारण बघा, जे पण मी शिकवणार आहे. आता बघा, आपण जी शिकतो आहे उसुई रेकी, हे हिलिंगसाठी वापरतात. पण एक मनी रेकी देखील असतो, एक सब्जेक्ट. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल मनी रेकी काय असतं. तर मनी रेकीमध्ये बघा, आता मिडा स्टार आहे, तर असं लॅमिनेशन करून आम्ही बरेचसे लोक पर्समध्ये ठेवतात, मी पण ठेवतो. तर इथे पण असे सिम्बॉल्स आहे. प्रॉस्पेरिटी आहे, कदाचित तुम्हाला नीट दिसणार नाही. डॉलर आहे, मनी रेकीचे काही सिम्बॉल आहे, हेल्थ आहे, प्रॉस्पेरिटी आहे. तर असं आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचं. चालू असतं आपलं, जसं माइंड असेल फ्लो येतो पैशाचा. ओके, उद्या मी तुम्हाला काही पैशांसाठी नंबर पण सांगेल, आज नाही सांगणार, उद्या सांगेल. ओके, तर असे सिम्बॉल्स असतात. अजून सांगतो, सगळे नाही सांगणार, आज 5-6 सांगेल. टोटल 80 सिम्बॉल्स असतात, कमी जास्त होऊ शकतात. एवढे सगळे एका लेवलच्या क्लासमध्ये नाही सांगू शकत. तर बघा, दुसरं आहे अबंडन्स, अनलिमिटेड अबंडन्स. अबंडन्स शब्द आपल्या मराठी भाषिकांना माहीतच नसतो आणि जीवनामध्ये म्हणून आपल्या अबंडन्स येत नाही. इंग्लिश काही भाषेचं सौंदर्य असतं. तर अनलिमिटेड अबंडन्स म्हणजे अमर्यादित विपुलता, विपुल प्रमाणात, खूप प्रमाणात. तर हा पण तुम्हाला सेम लाल कलरने तुम्ही इथे काढू शकतात, किंवा व्हाईट पेपरवर, लाल पेन नसेल ब्लू पेनने काढून पर्समध्ये ते ठेवू शकतात. आणि काय करतात हे, आर्थिक समृद्धीसाठी आकर्षित करण्यासाठी, पैशांचा फ्लो वाढवण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी. म्हणजे तुमचं एखादं ऑफिस असेल तर नवीन काम, क्लायंट, व्यवसाय वाढीसाठी. माझ्या व्हिजिटिंग कार्डवर मी याला छापून घेतले, की माझं व्हिजिटिंग कार्डवर पण अबंडन्सचं सिम्बॉल आहे. तर मॅनिफेस्टेशन प्रक्रियामध्ये म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे पण करतात, ॲफर्मेशन देतात, त्या लोकांना माहिती आहे. वेगवेगळे टेक्निक्स असतात, तेव्हा इंटेन्शन सेट करताना हा अबंडन्सचा सिम्बॉल काढायचा. वरून सुरुवात करायची एच सारखा आणि 3 डॉट द्यायचे. ओके, 3 स्ट्रोक बोलतात त्याला. इवन तुम्ही समजा ऑफिसमध्ये बसले, सकाळी तुम्ही ऑफिस उघडलं, शटर ओपन केलं, तुमचं दुकान आहे, तर पूर्ण मोठा घरामध्ये बनवून द्यायचं आणि बोलायचं अबंडन्स, अबंडन्स, अबंडन्स. तो त्याचं काम करतो. ओके, आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे. याच्या पुढचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव्ह, म्हणजे बिनशर्त प्रेम. हा कोणी काढायचा आहे बघा, भावनिक उपचारांसाठी. तुमचे मनामध्ये जुने खूप दुःख आहे, राग आहे, नातेवाईकांप्रती खूप कटुता आहे, खूप तुमच्याबरोबर वाईट केलं आहे, सोडता येत नाही, तर तुम्ही हे वापरू शकतात. हृदयचक्र संतुलनासाठी, जीवनामध्ये प्रेम करून शांततासाठी, नातेसंबंधामध्ये हिलिंगसाठी. तर तुमच्यामध्ये पार्टनरमध्ये थोडंसं आहे तर हे काढून घ्यायचं हातावर. जसं रोज कॉर्डचं ब्रेसलेट असतं तसंच काम करतं. आपल्याजवळ ठेवायचं ते, किंवा पर्समध्ये ठेवायचं, किंवा लेफ्ट बॉडी पार्टवर काढून ठेवायचं. ओके,
हे कसं काढायचं? वरतून सुरुवात करायची, व्ही शेप आहे आणि मध्ये 2 लाईन आणि 3 स्ट्रोक. मी तुम्हाला ना याच्यामध्ये खूप डाऊट होतो, मी अनम्यूट करून ठेवतो, काही क्वेश्चन असतील तर विचारून घ्या. मी तुम्हाला अनम्यूट करतो 1 मिनिट. ज्याला बोलायचं असेल बोला, कारण तुम्हाला बोलायचा चान्स दिला नाही तर मग खूप डाऊट तसेच असतात. तर डाऊट विचारत जा, त्याच्यातून दुसऱ्यांना पण उत्तर कळतात. ओके, तर हा अनकंडिशनल लव्ह आहे. इवन तुम्ही समजा तुमचे मुलं आहेत, क्लासमध्ये कुणाशी पटत नाही, एकटा असतो, तर त्याच्या लेफ्ट बॉडी पार्टवर काढलं तरी पण समजून घ्या की शाळेतले मुलं त्याच्याशी चांगलं बिहेव करतील. ओके, तर असं तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असेल, एकटे पडत असाल, तुम्हाला वाटत असेल तरी काढू शकता. आहे ऑप्टिमम हेल्थ, हा खूप इम्पॉर्टंट आहे. ही बारीक लाईन आहे, तिथून सुरुवात करा आणि असं खाली करून पूर्ण करायचं आहे. शक्य असेल हिरव्या कलरने काढा. कशासाठी वापरायचं आहे? जास्त करून घरामध्ये जर एल्डर पर्सन असतील, खूप वयस्कर असतील, आजार तब्येत बिघडत असेल, व्हाईट पेज पेपरवर काढा ब्ल्यू पेनने आणि त्यांच्या पिलो कव्हर मध्ये टाकून ठेवा. रात्री झोपताना एनर्जी भेटते. तुम्ही फक्त इंटेन्शन द्या, हे सिम्बॉल त्याचं काम छानपणे करत आहे. तर शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी, आजारातून बरे होण्यासाठी, इम्युनिटी आणि हे व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी, शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती सक्रिय करण्यासाठी, इमोशनल आणि फिजिकल बॅलन्ससाठी. तर हे खूप छान काम करतात. सर्च करत जा तुम्ही पण नवीन गोष्टी, पण युट्यूबवर सर्च करायचं. खूप छान माहिती आहे, इंटरनेट इन्फॉर्मेशनने भरला आहे. पण मी आता सांगायला आलोय तर शिकवतोय. ओके, तर हे सुद्धा खूप छान काम करतं. तुम्हाला अनम्यूट केलंय, डाऊट असेल तर विचारून घ्या. मी पुढे जातो, कुणाचं ड्रॉ नसेल झालं तर मग आता आय डोंट केअर. हा खूप महत्वाचा आहे. सॉरी, सेंटर्डनेस, एकाग्रता वाढवण्यासाठी. शक्य असेल ऑरेंज कलरने, अदरवाईज ब्ल्यू कलरने, नो प्रॉब्लेम. हा मुलांवर काढायचा आहे. जेव्हा मुलं अभ्यासाला बसतात, तुम्ही एमपीसीची परीक्षेची तयारी करतायत, काढून ठेवायचं लेफ्ट बॉडी पार्टवर. फोकस वाढवतो, कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, माइंडमध्ये स्टॅबिलिटी, भावनिक उतार चढाव, चिडचिड होत असेल, खूप ओव्हर थिंकिंग करतात, तर एक तुम्हाला फोकस ठेवतो. तर तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचं आहे. मुलांसाठी खूप छान आहे, तुम्ही त्यांच्या नोटबुक वरती सुद्धा काढू शकतात, कुठल्याही पेजवर, जसं कुणाला कळणार नाही. किंवा मुलांच्या तुम्ही इथे शोल्डरवर काढू शकतात, जेणेकरून कोणी शाळेत दुसरं काही बघणार नाही. हा काय प्रकार आहे, काहींसाठी नवीन असतं. शाळेच्या मुलांसाठी अजून एक खूप महत्वाचा आहे, हा आहे ग्रहण क्षमता, म्हणजे रिसेप्टिव्हिटी. सेम आपला 4 नंबर असतो ना मराठीचा, तसाच आहे, थोडासा स्टाईल मध्ये काढायचा आपल्याला. हा खूप छान आहे. लाल कलर मध्ये काढा शक्य असेल तर. कुठलंही नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, जसं कठीण विषय, नवीन संकल्पना, तुम्ही नवीन ठिकाणी जॉबला लागले आहे, तुमचा नवीन बिझनेस आहे, एकाग्रता व समज वाढवण्यासाठी, म्हणजे मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी आपला ब्रेन ओपन असतो, छान रिसेप्ट ग्रहण करतो. नवीन पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी, म्हणजे युनिव्हर्स कडून जे जे तुम्हाला ब्लेसिंग्स येतात, गायडन्स येतं, ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला हातावर काढायचं आहे. नवीन संधी तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना सहज स्वीकारण्यासाठी. तर शाळेतही मुलं असतील, त्यांच्या नोटबुकवर काढला तरी चालतो, किंवा रोज लेफ्ट बॉडी पार्टवर काढा, खूप छान काम करतात. ओके, तर तुम्हाला असा हा वापरायचा आहे. ओके, हा आहे शारीरिक सौंदर्यासाठी, स्किन आणि बॉडी यूज. ज्यांना पिंपल्स आहे, ड्राय स्किन आहे, स्किनच्या लेडीज लोकांना जास्त समस्या आहे, त्यांच्यासाठी आहे. एक सारखाच आहे, पहिले कुठली साईडचं काढा, सिंपल आहे तो. ब्लॅक कलरने काढा, शक्यतो नसेल ब्लॅक इंक तर ब्ल्यू इंकने काढा. ब्युटी पार्लर वाल्यांसाठी पण खूप छान आहे. हवं तर मी बघितलं आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये सलून पार्लर वाले फोटो फ्रेम बनवतात आणि ते तिथे लावून देतात. याच्याने काय होतं, तुमचा क्लायंटही सुंदर दिसतो. क्लायंट सुंदर दिसला की तुमचे सेलही वाढतो, क्लायंट वाढतात, तुम्ही सुंदर दिसायला लागतात. कुणाला काही त्वचे संबंधी समस्या आहे वेगवेगळ्या, त्यांनी हा हा सिम्बॉल यूज करायचा आहे. ओके, आलं लक्षात? एवढे सगळे सिम्बॉल्स आहेत. हा खूप महत्वाचा आहे. हा आहे रिलीज. जसं बोललो मी तुम्हाला, माफ करता येत नाही, काही जुन्या गोष्टी सोडून देता येत नाही. एज सारखा आहे, एज सारखा काढायचा आहे ब्ल्यू कलरने. जुना भावनिक भार सोडण्यासाठी, दुःख, राग, अपराधीपणा, असं काही गोष्टी पकडल्या असेल, खूप सुटतच नाहीये, ती व्यक्ती डोक्यातून जातच नाही, तर रिलीज सिम्बॉल काढायचा हातावर. पास्ट मेमरीज किंवा ट्रॉमासाठी खूप छान काम करतो.
ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी सतत आपल्या डोक्यात ते विचारचक्र चालू आहे ते खूप छान थांबवतो. रिलेशनशिप साठी पण खूप छान आहे. ज्यांचे टॉक्सिक संबंध असतात मधुर करण्यासाठी लेट गो ऑफ कंट्रोल म्हणजे की लेट गो करायचं, कुठली गोष्ट जास्त पकडून नाही ठेवायची, नाही तर आपल्यालाच त्रास होतो. रिलीज याचा अर्थच आहे सोडून देणे. रिलीज म्हणजे सोडणे, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही पाहिजे ते आहे. इवन बॉडी पेन रिलीज, दुखताय तरी पण तुम्ही काढायचा. आणि वारंवार एक प्रश्न येतो की एकदा एक संगती हातावर किती काढायचे, तुम्ही 2-3 किती काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. एक संगती तुम्ही हातावर आता मी समजा आता मला फोकस पाहिजे, कामामध्ये फोकस पाहिजे, तर मी इथे एक सेंटर्डनेसचा काढला आहे आणि मला पैसे पण पाहिजे, तर मग इथे साईडला कुठेतरी असा अबेंडन्सचा एक पण काढून घ्यायचा. हे बघा, काढायला 1 सेकंड पण लागत नाही, पण विश्वास ठेवायला वेळ लागतं. हे सगळं वर्क करतं म्हणून पॉप्युलर आहे. जर हे वर्क नसतं केलं तर आज कोणी शिकवलं नसतं, ही विद्या कोणी कुणाला दिली नसती. ते काम करतं म्हणून आज आहे अवेलेबल. तर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तुमचा काढायचा आणि युनिव्हर्सवर सोडायचं. कुठली गोष्ट समर्पण भावनेने युनिव्हर्सवर सोडायची. मी हे केलं आहे, देणारा तू आहे. युनिव्हर्सला आपलं सगळं चांगलं माहिती असतं. तर आजच्यासाठी कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? विचारू शकता. मी अनम्यूट केलं आहे. रोज किती प्रश्न विचारायचे? डावजरला कितीही विचारा, काही प्रॉब्लेम नाही. तर तो थोडी ना. हॅलो हा बोला मॅडम. सर, हे सिम्बॉल काढून त्याला काहीतरी पॉवर द्यायची, नुसतं काढून काम होईल? नुसतं काढायचं, हे एंजेलिक आहे. जसं तुम्ही घरामध्ये स्वस्तिक लावला, तुम्ही त्याला काही पॉवर देणार का? एक ओम लावला, एक हातावर ओम काढला, काही पॉवर देणार का? त्याची एक एनर्जी आहे. ख्रिश्चन लोक फक्त क्रॉस करतात, काही दिसलं, काही पॉवर देतात का? बस क्रॉस करतात. एव्हरी सिम्बॉल हॅज सम एनर्जी. तुम्हाला कोणी मॅडम असं करू द्या बरं, अनोळखी व्यक्तीने, कशा रागाने लाल लाल होणार, त्याने थोडी पॉवर दिली. आणि कोणी तुमच्या हसबंडने करू द्या बरं, तुम्ही किती खुश होणार. सिम्बॉल, सिम्बॉलचं सिम्बॉल असतात. सिम्बॉलचं रेकीमध्ये खूप सगळे सिम्बॉल असतात. पुढे करुणा रेकी शिकणार आहे, त्याच्यामध्ये खूप सिम्बॉल असतात. कुठली पॉवरची गरज नाही. फक्त काय करायचं आपण की ब्रह्मांडावर सोडायचं. याला बोलतात की आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये 3 गोष्टी करतात. आस्क, बिलीव्ह म्हणजे तुम्ही काढायचं, त्याला बोलायचं मला आता पैशाची गरज आहे, हेल्थची गरज आहे. विश्वास ठेवणं बिलीव्ह, आणि रिसीव्ह म्हणजे येऊ दे. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये 3 शब्द खूप फेमस असतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लास चालतात आपले अधूनमधून. तर ते खूप आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह. आलं लक्षात तुम्हाला? जस्ट 1 मिनिट. सर हा थँक्यू, धन्यवाद. हा, ओके ओके. सर तुम्ही मणिरेखी घेता का क्लास? मनी रेकी सध्या टाइम नाही आहे, पण फ्युचर मध्ये घेतो. मनी रेकी घेतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन पण असतं, एंजल थेरपी पण घेतो, सुजुक पण चालू करणार आहे. ओके. काय काय सर? सुरुवातीला एक टप्प्याटप्प्याने जा. आता रेकी लेवल पण शिकता येतं, मास्टर लेवलच बघायचं, दुसरीकडे जायचं नाही. तर सगळं करतं आणि हाती काहीच लागत नाही. प्रत्येक गोष्टीला सराव लागतो, सरावाशिवाय होत नाही गोष्टी. आलं लक्षात? तर उद्याचा दिवस खूप खास आहे. उद्या बघा मी तुम्हाला काय शिकवणार आहे. पूर्ण घरातली प्रत्येक वस्तू म्हणजे प्रत्येक व्यक्तीसहित वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी सगळ्यांना एनर्जी कशी द्यायची, इव्हन पूर्ण पृथ्वीला एनर्जी कशी द्यायची, एनर्जी बॉल कसा बनवायचा. ज्यांचा लेवल 1चा शक्तिपात झाला आहे, तर 24 पॉईंट बॉडी हिलिंग, तुमच्या सगळ्या बॉडीला 24 पॉईंट्सला हिलिंग कशी द्यायची, त्याची काय प्रोसेस आहे. तुम्हाला मी उद्या मनी मंत्र देईल, जसं आज झिबू सिम्बॉल सांगितले, काही एंजल नंबर देईल पैसे येण्यासाठी. काही नंबर्स पण खूप छान काम करतात. तुम्हाला उद्या ते पण देईल. दैनंदिन प्रॅक्टिस असते. मेडिटेशन उद्या तुम्हाला मी मेडिटेशन कसं करायचं, मी तुमच्या आता नंबरवर एक नंबर देणार आहे मी तुम्हाला. आता मी मीटिंग संपल्यानंतर एक नंबर देईल, व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला सर्टिफिकेट ज्याही नावाने पाहिजे, उद्या तुम्हाला सगळे नोट्स येऊन जातील संध्याकाळपर्यंत. सर्टिफिकेट येईल, ज्या नावाने सर्टिफिकेट पाहिजे ते नाव लिहायचं आहे आणि मला मेसेज करायचा आहे. मी ग्रुपवर व्हॉट्सअप नंबर टाकेन. म्हणजे कसं, एखादा डॉक्टर असेल, डॉक्टर, प्रोफेसर आधी काय लावायचं सगळं सांगा. सर्टिफिकेट आणि खूप सगळे नोट्स आहे. तर नोट्स काय काय आहे त्याचा डेमो उद्याच देईल. मेडिटेशन कसं करायचं, 7 चक्राचं मेडिटेशन, ओरा क्लिन्झिंगची टेक्निक सांगेल, ओरा रेकीने कसा क्लीन करायचा.
खूप काही आहे, सो अँड सो आहे. उद्या मनीचे पण काही नंबर येतील. ओके, उद्याचा दिवस पण इम्पॉर्टंट आहे. आलं लक्षात? ओके, तर आता याच्या झिबू सिम्बॉल आणि पेंडुलमचा काही क्वेश्चन असेल तर विचारा. बाकीचे उद्या मी सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर घेईल, अदर रिलेटेड असतील तर. ओके, तर आता आहे काही पेंडुलम कसं वाटलं, पण सरप्राईज झाले का तुम्ही? खूप लोकांना सरप्राईज करू शकतायत माहितीये का? इवन खूप छान काम केलं ना खूप तुम्ही, छान दुसऱ्याची बर्थ डेट खूप सुद्धा छान काढू झालं. शकता. ओके, खूप मजा येते याच्यामध्ये. मी स्टार्टिंगला खूप एन्जॉय केलं होतं. मी कुणाची पण बर्थ डेट काढायचो, कुणाचं काही, तुम्ही खूप काही करू शकता. तुम्हाला कल्पना नाही आहे, पण क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमचं स्वादिष्टान चक्र छान असेल, थर्ड आय चक्र, तुम्ही क्रिएटिव्ह होतात, त्याला खूप छान पद्धतीने यूज करू शकतात. आयडिया तुमच्या मनात ऑटोमॅटिक येतील तुमच्या डोक्यामध्ये, त्या पेंडुलमचा कसा यूज करायचा. झिबू सिम्बॉल पण काम करतात. लोक टॅटो बनवून फिरतात फॉरेनचे. ओके, आपल्याला एवढी आपण गरज आपण सकाळी त्या पेंडोलला विचारू शकतो का आपला कुठला चक्र ब्लॉक आहे वगैरे असं काही? परत विचारा मॅम. त्या पेंडोलला विचारू शकता का आपण की हा, आपलं खूप चक्र छान, वगैरे खूप ब्लॉक आहे खूप का? छान प्रश्न केला तुम्ही. खूप छान प्रश्न केला. छोटे मुलं असतील ना तुमचे, झोपले ना, जे हा 8-9 वर्षाचे मुलं, त्यांच्यावर करून बघा. जेव्हा झोपतात ना, आधी रूट चक्र मी सगळं शिकवलंय. रूट चक्रावर जा, जसं कचऱ्याच्या डब्यावर पकडलं देवघरात, त्याच्यावर पकडा आणि चक्र बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, बराबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह फिरेल. हा. खूप छान प्रश्न केला. हा प्रयोग मी खूप केलेला आहे. हा, स्वतःवर आणि पण करून बघा. ओके, स्वतःवर पण कसा करायचा प्रयोग तो? तुम्ही झोपून घ्या ना स्वतःवर. तुम्ही काय अच्छा. करा, स्वतःवर नका करू. स्वतःवर कसं होतं, आपल्याला ना उत्तर आपल्याला जे पाहिजे तेच हवे असतात. आपण ते मान्य करायला तयार होत नाही. तुम्हाला जर बोलले ना तुमचं मणिपूर चक्र खूपच खराब आहे, मग तुम्ही बोलणार असं कसं झालं, परत करणार नाही. नाही, पॉझिटिव्ह असेल, उत्तर देत नाही. एकदा दोनदा चांगल्या भावनेने करा किंवा दुसऱ्यांना करायला सांगा. तर छोटे आणि मुलं खूप छान करतात. हा प्रयोग करून एक बघा प्रश्न तुम्ही. किती वेळेस विचारायचा? हा मॅडम, सर एक थांबा. हॅलो प्रश्न किती वेळेस विचारायचा? कशाला? एका दिवसात नाही, त्या पेंडोलला एक प्रश्न किती वेळेस विचारायचा? एकदाच विचारायचा. हा. एक दोनदा विचारा तुम्ही, पण सारखं सारखं विचारलं तर ते सबकॉन्शियस माइंड आहे. तुमच्या सबकॉन्शियस, मी सांगितलं पेंडुलम काही सजीव वस्तू तर नाहीये, ते आहे तुमचं सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. आणि जेव्हा तुम्ही 3-4 वेळेस विचारणार, सबकॉन्शियस माइंडला वाटेल की ह्या व्यक्तीला कम्फर्टचं काहीतरी पाहिजे आहे, मग ते बरोबर तिथेच उत्तर देणार तुमच्या कम्फर्ट झोनचं. मग तो तुमची केअर करतो. तर हे सगळ्या डीप लेवलच्या गोष्टी आहेत. पेंडुलम काही कन्फ्यूज होत नाही. तुमचा ओरा कन्फ्यूज असतो, तुमचंच डोकं थोडंसं ठिकाणावर नसतं. ते काही सजीव थोडी आहे, पण त्याच्यात एनर्जी आहे. हा, तर ते तुमच्या त्यानुसार काम करतं. अजून कोणी? हॅलो सर, बोला. जेव्हा आपण हे पेंडुलम यूज करतो ना, तेव्हा त्याचं स्थिर पकडायचं की त्याला असं थोडं हिलिंग द्यायला पाहिजे? नाही, मला समजलं नाही, परत विचारा. आता हे जेव्हा पेंडुलम आपण जेव्हा यूज करणार, तेव्हा असं सरळ पकडून त्याला थोडं हिलिंग हलवायला पाहिजे, प्रश्न बिलकुल विचारून हलवायचं नाही, की बिलकुल हलवायचं नाही, असं? अजिबात नाही. ओके. एकदम ते स्ट्रेट हाताने आधी कीर्ती, स्ट्रेट त्याला करून घ्या. विचार ना, मला शक्तिपाताचं सकाळचं 6ला अटेंड केलं होतं तर नाही झालं. तर उद्या आज सकाळी उद्या करायला होईल का? पाहिजे. उद्या घेणार आहे तो. हा, घेणार आहे उद्या सकाळी 6 वाजता. हा, कसं विचारणार त्याला? थांबा मॅम, त्यांचं झालं का मग तुम्ही विचारा ना. मग सगळ्यांचं कन्फ्युजन होतं, मी सगळ्यांची ऑन उत्तर देते. केलंय, ऑन तर बघा, केलंय, असं पकडून ऑन ठेवा, केलंय, मी स्ट्रेट मी करा केलंय. आणि मग तो अनम्यूट, करेल. ओके, थांब थांब, ती उत्तर देतोय. हॅलो. हा बोला मॅम. हा मॅडम, जरा हॅलो. 2 मिनिटं थांबा, ते मला सांगतात प्रश्नाचं अरुण उत्तर, मॅमला बोलू त्यानंतर द्या, तुम्ही विचारा. झालं का मी तुमचा चान्स देतो. हा बोला मॅम. हा बोला अरुणा मॅम, बोला. हा, तेच मी विचारलेला प्रश्न, जर आपण पेंडुलम कुठेही आपल्याला प्रश्न आहे की त्याचं स्थिर ठेवून प्रश्न विचारायचा आहे की त्याला थोडं हिलिंग द्यायला पाहिजे? हिलिंग, स्टार्टिंगला तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता. जसं पाण्याची तुम्ही चव बदलली, तर तुम्ही फक्त त्याला जे ऍफर्मेशन द्या की हे डाउजर मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तरे देत आहे, खूप कॉन्फिडन्सने, खूप मनापासून. हम्म. तुम्ही 4 दिवस माझ्यावर काहीच डाऊट ठेवला नाही, तसं ऐकतायत, तसं त्याच्यावर पण बिलीव्ह करा. ओके, आणि स्ट्रेटच अच्छा, हातावर पहिलं हिलिंग देऊन नंतर मग ते आपण जिथे पाहिजे तिथे ठेवायचं? जे हिलिंग देत नाही, रेकीवाले नाही, तेही करू शकतात. हा, पण आपल्याकडे आहे म्हणून अच्छा, थोडंसं चांगले उत्तरं भेटतात, आपल्याला बेनिफिट आहे. मास्टर जे लेवलचे स्टुडंट्स तर याच्यावर सिम्बॉल्स टाकून कुणाची हिलिंग देखील करू शकतात. त्यांना हेच आवडतं, ते हाताने हिलिंग करत नाही. तर
सध्या एवढं करा. ओके, बाकी तर आहे ओके फ्युचर. हा, नेक्स्ट. ओके थँक्यू. ओके, हा कोण होतं? हा, मनीषा मोरे मॅम बोला. हॅलो सर. एक मिनिट थांबा, आता सान्वी मॅम, त्या मनीषा मॅमने हँड रेज केला. मी तुम्हाला बघितलं नाही ना व्हिडिओ मध्ये होतं. थांबा एक मिनिट. सान्वी मॅम तुम्हाला देतो चान्स. हा बोला मनीषा मॅम बोला. ते अनम्यूटचं बटन दाबा ना. मनीषा मोरे मॅम, तिथे एक बटन आहे. हा बघा. नाही, आवाज नाही येते मॅम. तुम्ही बटन दाबा बरं तिथून. सर हा, सर सान्वी मॅम बोला, त्यांचं अनम्यूट नाही होते. हा बोला. हा, ठीक आहे. ग्रहण क्षमता वाढवायची तर काय करायचं? एक मिनिट थांबा सान्वी मॅम. मनीषा मॅम बोला तुम्ही. ग्रहण क्षमता मुलांची वाढवायची आहे ना, हा, तर मुलांची ग्रहण क्षमतेसाठी रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल सांगितलाय झिबूचा, तो त्यांच्या हातावर काढा. तो रिसेप्टिव्हिटीचे 2 सिम्बॉल आहे, एकाग्रतेचा पण आहे. ते 2 सिम्बॉल काढा आणि पाणी चार्ज करून देत जा की हे पाणी पिऊन याची ग्रहण क्षमता खूप चांगली झाली आहे. या शिकवलेल्या याला सर्व कळतं आणि त्याची आणि वॉटर भरून द्या पाणी. अजून एक विचारू का? बोला. नातू बोलत नाहीये, तर त्याला मी काय करू शकतो आपण? किती वर्षाचा आहे? 6 वर्षाचे आहे. 6 वर्षाचा आहे ना, ठीक आहे. पण आता एवढ्या लेवल मध्ये नाही, मास्टर लेवल मध्ये मी तुम्हाला ज्या रेमेडी सांगेल. सध्या ॲफर्मेशन्स आहे तुमच्याकडे. तुम्ही पाणी, त्याला फक्त पाणी चार्जेस करू शकता 10% ने, अजून रेकीने दुसरं. बाकी मी उद्या सांगेल तुम्हाला. उद्या मी हिलिंगचं करायचं, उद्या एक्सप्लेन करतो मी. हा, सान्वी मॅम बोला. हा, हॅलो. बोला मॅम. हॅलो. हा, बोला ना सान्वी मॅम. हॅलो सर. हॅलो. हा, बोला ना. हॅलो सर, मला सकाळी शक्तिपात हवा आहे. शक्तिपातासाठी हे करायचंय. हा, मग तर ठीक आहे. सकाळी मी प्रयत्न केला तर झालं नाही शक्तिपाताचं. ठीक आहे. उद्या होईल का? हो, होईल. उद्या सकाळी 6 ला जॉईन करा. थोडं लवकर मग येत जा. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? काहीच नाही करा, फक्त तुम्ही येऊन बसा. मी उद्या सांगेल, काही करायची गरज नाहीये. तुम्हाला पिरियड वगैरे असतील, काही प्रॉब्लेम नाही. प्रेग्नेंट असाल तरी खूप छान आहे, एनर्जीज घेतात तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बस येऊन बसा, उद्या सांगेल तुम्हाला. थँक्यू. 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 हा, आणि फक्त थोडं लवकर येत जा. बिचारे लोक 5:55 ला येऊन बसतात आणि काही लोक लेट येतात. ते बिचारे सारखे बसून असतात. थोडं टाइमवर या. ओके, एनी अदर? ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. चला, तर आज असे प्रॅक्टिस करत जा. जेंट्स लोक पण, खूप मजा येते. मी खूप एन्जॉय केलंय पेंडुलम डाउजिंग. खूप छान काम करतं डिसिजन मेकिंग साठी. तुमचे ऍटलिस्ट मार्क तरी काढा, मैत्रिणीचे मार्क काढा वगैरे, छोट्या गोष्टी. सर, हा, बोला. आपण आपल्या स्टडी इम्प्रुव्हमेंट साठी काय करू शकतो का? जो काय आपण स्टडी केलाय तो आपल्या लक्षात मी राहण्यासाठी? तेच तर आता मनीषा मॅमने तेच विचारलं होतं मला, फक्त दुसऱ्या पद्धतीने विचारलं होतं. ते 2 सिम्बॉल हातावर काढा. पुढे जाऊन ब्रेसलेट्स पण असतात, असं ॲमेथिस्ट वगैरे स्टुडंट लोक घालतात, असे मी हातात घातले. खूप रेमेडीज असतात. पण उद्या मी जे सांगेल त्याच्याने तुमचं स्टडी पण होईल, कॉन्सन्ट्रेशन पण होईल. उद्या मी सांगणार आहे तुम्हाला ती हिलिंग कशी द्यायची स्वतःसाठी. ओके, उद्या मी सांगेल कसं करायचं. ओके, 1 2 3 प्रोसेस. ओके सर. नोट्स पण आणि सर मी त्याच्यात लिहिलेलं असणार आहे. हॅलो. हा, बोला मॅम. सर, तुम्ही जे बोलला ना क्रिस्टल्स, तर मी क्रिस्टल ऑलरेडी सजेस्ट करून घेतले आहेत. माझ्याकडे 4 प्रकारचे ब्रेसलेट्स आहेत ऑलरेडी, जे मी यूज करते रेग्युलर. मग त्याला यूज करण्यामध्ये काही चेंज वगैरे करायला लागतोय का? काहीच नाही करायला लागत क्रिस्टलला. तुम्हाला क्रिस्टलला कसं आहे ना, कुठली गोष्ट असेल त्याला रिस्पेक्ट द्यायचा. म्हणजे अधूनमधून त्याला तुम्ही जेव्हा देवाची पूजा करतात, धूप दाखवा. एक सेलेनाइट प्लेट भेटते, सेलेनाइट प्लेटवर ठेवा. अधूनमधून तुम्ही महिन्यातून एकदा मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवत जा तुम्ही त्याला. ते तुम्ही नुसतं घेऊन ठेवलं आणि कनेक्टिव्हिटी नाही तर ते काम करणार नाही. सर, सेलेनाइट प्लेट आणि ते मिठाची पाण्याची जे तुम्ही आता बोलला ना, तर हा, ते सर पण आम्हाला बोललेले, तर ते सगळ्या गोष्टी मी फॉलो करते. ओके. मला क्रिस्टल्सचा रिझल्ट पण वाटतो आणि आता मी 4-मुखी रुद्राक्ष जो असतो ना, तर तो पण यूज करायला चालू केलाय.
मी काय सांगतो, तुम्ही काहीतरी एकच करायचं आणि एकावरच फोकस करायचं. आपलं काय होतं ना, एव्हरीथिंग इज एनर्जी. एनर्जी ना मॅनिप्युलेट नाही करायची. जेव्हा तुम्ही बोलाल ना, मला घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, जॉब पाहिजे, हे पाहिजे, एनर्जी मॅनिप्युलेट होते. तुम्ही फक्त एकच फोकस केला ना, तर ती गोष्ट बरोबर होते. जसं पाणी चार्ज करताना तुम्ही पाण्यावरच फोकस केला, तसंच एकच कुठलं तरी ब्रेसलेट घाला व्यवस्थित. सगळं काही रेमेडी केलं ना, हे बी काम नाही करता, वो बी काम नाही करता. फक्त विश्वास ठेवा. सगळं काही नाही घातलं आणि फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. साईबाबा असतील, जीसस क्राइस्ट असतील, श्रीकृष्ण असतील, फक्त विश्वास ठेवल्यानेही होतं. ओके, याला बोलतात अल्टरनेटिव्ह थेरपीज येतात. क्रिस्टल्स असतील, काही दुसरं असेल, अल्टरनेटिव्ह आहे. मेन आहे बिलीफ सिस्टम, तुमचा बिलीफ कुठल्याही गोष्टीसाठी. मग जेव्हा तुमचं माइंड स्ट्रॉंग होतं, तुम्हाला कुठल्या गोष्टीच्या कुबड्या घ्यायची गरज पडत नाही. ऍग्री की नाही? तुम्ही फक्त अभ्यास करा आणि ठेवा त्याच्यावर विश्वास. ऑब्विसली. ओके, एव्हरीथिंग. आता मी पण क्रिस्टल सेल करतो. मला पण लोकांना आहे म्हणून मला घालायला लागतं. अदरवाईज मी स्वतः रेग्युलर आहे, मला याची काही गरज आहे. नाही तर लोक बोलणार हे स्वतः हिलर आणि क्रिस्टल घालून बसतात. तसं नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची वेगवेगळ्या स्टेपला जीवनात गरज असते. कुठली गोष्ट वाईट नाही आहे. तर रुद्राक्ष असेल, क्रिस्टल असेल, काहीतरी एकच छान वस्तू वापरा. एकावरच विश्वास ठेवा, त्याच्याशी कनेक्ट व्हा. जसं लहानपणचं खूप वस्तू आपण फेकतच नाही. जुनी बाहुली असेल, काही काही लोकांचे जुन्या बॅट फेकत नाही, सायकल आहे, ती कनेक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. कनेक्शन नसेल तर ते काम नाही करत. ओके, नाहीतर मी आता एवढं सांगतो आहे आणि मी बोलेल मला करोडपती बनायचं आणि मी खूप महागातलं क्रिस्टल घालून बसेल, मला सगळं नॉलेज आहे, पण होणार आहे का खरंच? नाही होणार. तशी कनेक्टिव्हिटी पाहिजे. ओके, एकच वस्तूवर फोकस करत जा कुठलाही. ओके, रुद्राक्ष पण छान काम करतं, ब्रेसलेट पण छान काम करतात. ॲमेथिस्टचं ब्रेसलेट पण घातलं तरी चालेल अभ्यासासाठी, काहीच प्रॉब्लेम नाही. एकच ॲमेथिस्ट पण खूप छान आहे, किंवा क्लिअर क्वार्ट्ज. मला माहित नाही तुमच्याकडे कुठले ब्रेसलेट आहे, पण ते दोन पण खूप छान काम करतात. ओके, तुमच्याकडे कुठले ब्रेसलेट आहे मला सांगा बरं. चला मॅडम, हा मॅडम गेल्या. ओके, कुणाचे काही प्रश्न? एज्युकेशन साठी मी घेतले. हा, कुठलं ब्रेसलेट आहे, नाव काय सर त्याचं? पाण्याला कसं अफर्मेशन द्यायचं? सर पाण्याला अफर्मेशन कसं द्यायचं एकदा सांगा ना. पाण्याला अफर्मेशन, हा तुम्ही ते दिवशी पाणी चार्ज करायचं घेतलं ना, थर्ड डेला. सर मी नव्हती सर त्या दिवशी. हा, मी तेच सांगतो तुम्हाला. ज्यांना पण युट्यूबचा एक व्हिडिओ दिसतो ना, त्यांना सगळे दिसू शकतात. फक्त चॅनलवर जाऊन बघायचं. तरी सांगतो, पाणी डाव्या हातात घ्यायचं आणि तेरेकीला कॉल, जसं मी ॲफर्मेशन याला केला पेंडुलमला, आणि फक्त ॲफर्मेशन द्या. आता समजा काय ॲफर्मेशन द्यायचे, काय पाहिजे तुम्हाला? ॲफर्मेशन सकारात्मक पाहिजे. काय पाहिजे ॲफर्मेशन सांगा. सकारात्मक आहे, हा, सगळ्यांचं चांगलं, तब्येत चांगली राहू द्या, सगळ्या गोष्टी बस होऊ बस. द्या. हे बघा, पाणी घ्यायचं, मेन काय घ्यायचं, आपलं पाण्याचा हंडा मडका जे पण असेल, किंवा तुमचं वॉटर फिल्टर असेल घरामध्ये, फक्त तुम्ही ॲफर्मेशन द्या की हे पाणी जी व्यक्ती ग्रहण करणार आहे त्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्या सर्वांना संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. ॲफर्मेशन छोटे, क्लिअर कट, चांगले समजण्यासारखे पाहिजे. एवढं इनफ आहे. ओके, चलो. ओके, तर उद्याचा लास्ट डे आहे, तर मी तुम्हाला आता ग्रुपवर नंबर पाठवेल. नोट्स, खूप सगळ्या नोट्स आहे. हे 7 चक्राचे पण फोटो पाठवेल तुम्हाला. हे झिबू सिम्बॉलचे पण फोटो पाठवेल, काही टेन्शन घेऊ नका. 7 चक्राचं मेडिटेशन मेन आहे. इथून पुढे जोपर्यंत लेवल 2चा शक्तिपात होत नाही, ते मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. तर उद्या सांगेल मी कसं करायचं काय. तो आज के लिए इतना ही, बाकी कल मिळते. ओके, चला, थँक्यू सो मच. आपण उद्या 7 वाजता भेटूया. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. थँक्यू.